पण मराठ्यांच्या भावनेचा आणि मराठ्यांच्या इमोशनल फिलिंगचा फक्त फायदा घेतला. म्हणजे विचार करा, एका मुलीची अब्रू लुटली गेली आहे, तिला काय गोष्टी फेस कराव्या लागल्या आणि त्या गोष्टीला एकदम स्मूथली राजकारणाकडे वळवला. फक्त मला एका गोष्टीचं नवल वाटायचं की मराठा समाज इतका सुशिक्षित, त्याचं राहणीमान, त्याचं बोलणं, त्याचं वावरणं, ते पूर्ण जगभरात मराठा समाज चांगल्या मोठ्या स्तरावर म्हणून ओळखला जातो. मनोज जरांगे लीडर ते कुठेतरी बोलतात ना, एकदम मॅचच होत नव्हतं. त्या एका माणसामुळे कुठेतरी टीकासुद्धा व्हायला लागली मराठा समाजावर. आणि हा ज्याचा खेळ होता त्या माणसाने सर्वात जास्त जर कोणाचं नुकसान केलं असेल तर तो मराठा समाजाचा. राहुल गांधीच्या नावाने मतं नाही भेटणार, प्रत्येकाला माहीत आहे, आणि सगळेजण मोदींना मानतात. पण विषय राज्याचा पेटवला. एखाद्या माणसाने जर आपल्याला फसवलं तर त्याचा बदला घेणं, याला कपटी वगैरे या गोष्टी नाही बोलू शकत. मराठ्यांमुळे झाला, बघा, मराठ्यांमुळेच झाला. पण मराठ्यांच्या भावनेचा आणि मराठ्यांच्या इमोशनल फिलिंगचा फक्त फायदा घेतला. आणि तो एकदम डोकं वापरून आणि प्लॅनिंगशीर केलं की याच्यामध्ये लोकांना सुद्धा कधी असं वाटू नये की आम्ही काहीतरी चुकीचा करतोय. बघा, मराठा आंदोलनावर ज्या वेळेस कोणी टीका जरी केली तिथे त्या व्यक्तीला पूर्ण मराठा समाज मिळून टार्गेट करत होता. पण ही वस्तुस्थिती आहे की मराठा आंदोलनाने सगळ्या राज्यात, प्रत्येक राज्यात एक काहीतरी विषय पेटवून सरकारच्या विरुद्ध मतदान करून आपल्या बाजूने मतदान घेण्याचा एक प्लान होता आणि तो त्यांचा सक्सेस झाला. त्याच्यानंतर शेवटला तो संविधान बदलण्याचा एक जो काही त्यांचा विषय त्यांनी खोटं वाढवलं, तो एक विषयाला त्याला भर पडली. पण अशी जी आंदोलने होतात, मला सांगा, 2014ला जेव्हा पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाला, शरद पवारांच्या नाकावर टिच्चून मुख्यमंत्री झाला. मराठा आंदोलन परत कधी पेटला? 2015-16च्या टायमाला पेटला. विषय काय होता तेव्हा? आपल्या एका बहिणीवर एक काहीतरी दुष्प्रकार 2014ला जेव्हा पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर बसले आणि शरद पवारांच्या नाकावर ठेचून बसले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी तशी कामे सुद्धा सुरुवात केली. इथे फक्त आता फडणवीस, पंत वगैरे या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एक विचार करा. त्याच्यानंतर 2015च्या आसपास महाराष्ट्रात एक विषय पेटला. जी आपली बहीण होती, जे आपण निर्भया केसच्या नावाने आपण ओळखतो, जो काही आपल्या त्या ताईवर काही नराधमांनी दुष्प्रकार करून जे काही घडलं, त्याच्यानंतर खूप आक्रोश पेटला पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यासाठी काही आंदोलने सुद्धा निघाली. मूक मोर्चा आपण त्याला ओळखतो या नावाने. आणि मूक मोर्चे असे निघाले की खरोखर त्या गोष्टीचा कुठेतरी इम्पॅक्ट संपूर्ण महाराष्ट्रात पडला. फक्त आता एक थेअरी आहे ना, ही फक्त विचार करा. फक्त तुम्ही, मूक मोर्चे निघाले कोणासाठी निघाले? त्या ताईवर जे काही दुष्प्रकार झालेत त्या गोष्टीसाठी. तो विषय कुठे फिरवला आणि कसा फिरवला? मी मराठा आंदोलनावर टीका अजिबात नाही करत, पण मराठा समाजातील लोकांच्या भावनेचा कुठेतरी फायदा घेतला जातो, ही गोष्ट
खूपच लेट समजली बऱ्याच जणांना. पण विषय एका आपल्या ताईवर काही दुष्प्रकार झाला, त्याबद्दल आपण आंदोलने केली आणि तो विषय राजकारण म्हणून कोणी वापरला सगळ्यांना माहीत आहे. आणि म्हणजे विचार करा, एका मुलीची अब्रू लुटली गेली आहे, तिला काय गोष्टी फेस कराव्या लागल्या आणि लोकांच्या भावना पेटून उठल्या. लोकांना अतिशय राग आलेला आहे आणि फक्त मराठा समाजाला नाही, संपूर्ण महाराष्ट्राला, पूर्ण महाराष्ट्र त्यावेळेस हादरून गेलेला. असे लोकांचे जे काही राग व्यक्त होत होते आणि त्या गोष्टीला एकदम स्मूथली राजकारणाकडे वळवला. 13 जुलै 2016चा त्या दिवशी जे काही अमानुष अत्याचाराचं प्रकरण घडलं, त्या मुलीचे, निरागस निर्भयाचे ज्या पद्धतीनं हाल हाल करत तिला मारण्यात आलं, अत्याचार करण्यात आले, त्यानंतर अवघा महाराष्ट्र एकवटला. मुख्य मोर्चे निघाले. विषय मराठा आंदोलनावर गेला. त्यावेळेस एखादा फेस नव्हता, म्हणून आंदोलन कुठेतरी सक्सेस सुद्धा झालं. आणि सर्वांना माहीत आहे, देवेंद्र फडणवीसांनी इमानदारीने काम करण्याचा प्रयत्न केला आणि कोणी मध्ये काय केलं प्रत्येकाला माहिती, वेगळं सांगायची गरज नाही. पण माझा सांगण्याचा उद्देश काय आहे की प्रत्येक राज्यात अशा काही गोष्टी मुद्दाम पेटवल्या गेल्या. ह्याच्या नंतर सुद्धा आता जेव्हा 2019ला जो काही राजकारणाचा इकडूनचा तिकडूनचा सगळा प्रकार झाला, 2-2.5 वर्ष काहीच नव्हतं. आणि जसा सरकार चेंज झाला, पुन्हा आंदोलन पेटलं आणि त्यावेळेस एक चेहरा आंदोलनाला भेटला. त्यावेळेस सुद्धा मराठा समाज खूप इमोशनल होऊन त्याच्यामध्ये उतरला. त्यांच्या इमोशनचा नेहमी फायदा घेण्यात आला. बघा, मराठा समाजाची ओळख आहे ना, संपूर्ण जगात, फक्त महाराष्ट्रात आणि देशात नाही, संपूर्ण जगात एक वेगळ्या प्रकारे घेतली जाते. मराठा समाजाला कुठल्या तरी एक बोलतात ना, अग्रस्थानी ठेवलं जातं नेहमी. आज आपली भाषा सुद्धा मराठी आहे, तो मराठा आणि मराठी याच्या सिमिलर वर्डमधूनच सगळ्या गोष्टी येतात. मराठा समाजात इतके मोठे मोठे विचारवंत झाले, जर आपण एखादी वही घेतली तर ती वही सुद्धा पुरणार नाही, इतके मोठे मोठे विचारवंत झाले. आणि त्यांच्यामुळे मराठा समाजाला कुठेतरी जागतिक स्तरावर ओळख भेटली. मला मध्ये एका गोष्टीचा ना इतका नवल वाटायचा ना, पण त्यावेळेस विषय असा होता की एखाद्या जो चेहरा भेटला मराठा समाजाला मनोज जरांगेच्या नावाने, त्याच्यावर जर कोणी काही बोललं तर त्या माणसाला पूर्ण समाज असं टार्गेट करून, मला तर वाटतं पूर्ण समाज तर नव्हताच, पण फ्रंटला कोण होता, कोणाचा कार्यकर्ता होता, प्रत्येकाला माहीत होता. फ्रंटला भले ते असतील, पण टार्गेट एकालाच करत होते आणि त्याला डिफेंड करणारा कोणीच नव्हता, कारण की विषय समाजाचा होता. ते हळूहळू एक एक गोष्ट समजत गेली. फक्त मला एका गोष्टीचं नवल वाटायचं की जो मराठा समाज, त्यांचे जे काही आपले प्रतिनिधी आहेत की त्यांच्या समाजाला कुठेतरी जागतिक स्तरावर एक ओळख निर्माण करून देतात. मनोज जरांगेसारख्या माणसाच्या मागे इतका मोठा समाज, म्हणजे लीडर कसा असला पाहिजे, की लीडरमध्ये ती क्वालिटी पण पाहिजे. म्हणजे अक्षरशः ना, मी हा विषय खूप जणांना बोलून दाखवलेला की मराठा समाज इतका सुशिक्षित, त्याचं राहणीमान, त्याचं बोलणं, त्याचं वावरणं, ते पूर्ण जगभरात मराठा समाज चांगल्या मोठ्या स्तरावर म्हणून ओळखला जातो. मनोज जरांगे लीडर, ते कुठेतरी बोलतात ना, एकदम मॅचच होत नव्हतं. आणि तो पण भाई असा काय ओघात बोलत होता, त्याला असं वाटलं की आपलं जे पण काही खोटेपणा आहे ते नेहमी टिकेल. एखादी गोष्ट नाही टिकत, ती काही काळासाठी योग्य वाटते. कशाला बरं गोंधळ, या तुमच्या गोंधळाने शाळेमुळे इतके दिवस गेले ना. मग अरे मी जीव द्यायला तयार झाला तुमच्यासाठी, नुसत्या बॉम्बला लागला.
अरे आरक्षणात घेऊन दाखवून तुम्हाला जरा गप्पाचा. पण एक गोष्ट सर्वांना त्यावेळेस उमजली की आजपर्यंत म्हणजे महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून मराठा समाजाचं नाव जो सर्वात अग्रस्थानी होतं. आणि बघा खूप साऱ्या आपल्या महाराष्ट्रात जाती जमाती सगळ्या आहेत, पण बोलतो ना मराठा समाजाचा एक मान. आजपर्यंत मराठा समाजावर एकही व्यक्ती टीका करत नव्हता, एकही व्यक्ती आजपर्यंत. आणि आज देखील प्रत्येकाला तेवढा सन्मान आहे, पण त्या एका माणसामुळे कुठेतरी टीका सुद्धा व्हायला लागली मराठा समाजावर. आणि हा ज्याचा खेळ होता त्या माणसाने सर्वात जास्त जर कोणाचं नुकसान केलं असेल तर तो मराठा समाजाचा. पण तुम्हाला कसा वापरून घेतला आणि कुठेतरी तुम्हाला राहुल गांधीच्या नावाने मतं नाही भेटणार, प्रत्येकाला माहीत आहे. आणि सगळेजण मोदींना मानतात, पण विषय राज्याचा पेटवला आणि देशाच्या इलेक्शनमध्ये राज्याचे विषय पेटले. आणि जी काही यूट्यूबर्स आणि मीडिया यांना घेऊन एक प्रकारे जो नरेटिव्ह सेट केला, लोकांच्या मनावर काही वेळ कुठल्याही गोष्टीचा प्रभाव पडतो आणि तो दिसला लोकसभेच्या टायमाला. बघा ज्या लोकांना देवेंद्र फडणवीसांवर राग असेल, मला सांगा त्या गोष्टीचं रिझन काय आहे. जर तोच माणूस देवेंद्र फडणवीस हा मराठा समाजामध्ये असता तर तो आज संपूर्ण देशाचा एक लाडका आणि सर्वात अग्रस्थानी मुख्यमंत्री. आणि सगळ्यांच्या तोंडात एकच असतं की मराठा पंतप्रधान, या गोष्टी झाल्या असत्या. पण काही यूट्यूबर्स आणि मीडिया लोकांनी अशा प्रकारे त्यांची बदनामी केली. आणि त्या माणसाकडे बघून कोणाला वाटतं का की त्या माणसाच्या मनात कपट असेल. बघा एखाद्या माणसाने जर आपल्याला फसवलं तर त्याचा बदला घेणं याला कपटी वगैरे या गोष्टी नाही बोलू शकत. कोण सत्तेसाठी आहे आणि कोण खरोखर कामासाठी आहे प्रत्येकाला एकदम सोपं आहे समजण्यासाठी.